नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरी शुभ्र तिप्पट फुलणारी गव्हाची कुरडई कशी तयार करायची ते पाहणार आहोत. 4 किलो गव्हाची ही कुरडई खास गावाकडच्या पद्धतीने बघूया. गव्हाची कुरडई तयार करण्यासाठी इथे मी 4 किलो गहू स्वच्छ निवडून पाखडून घेतलेले आहे. घेतलेले 4 किलो गहू 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर 3 दिवसासाठी पाण्यात भिजत घातले. चौथ्या दिवशी 1 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतले, त्यानंतर गिरणीवरून गहू दळून आणले. तुम्ही मिक्सरवर सुद्धा थोडे थोडे करून वाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने चीक तयार झाला. रात्रीच्या वेळेला चिकावर जे पाणी आलं होतं ते मी काढून घेतलेलं होतं, त्यामुळे नवीन पाणी भरून ठेवलं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुरडया तयार करायच्या आहे तेव्हा सुद्धा त्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मस्त असा हा पांढरा शुभ्र इथे चीक तयार झालेला आहे. चीक तुम्ही बघू शकता, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. चिकामध्ये थोडं पाणी राहतच, त्यामुळे पाणी ठेवत असताना ते अंदाजाने ठेवायचं नाही. चिकाच्या बरोबरीने पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. तर इथे जेवढा चीक तेवढंच पाणी गरम करत मी ठेवलेलं आहे. आजची ही रेसिपी खास गावाकडच्या पद्धतीने बघत आहोत, त्यामुळे आम्ही इथे चूल पेटवलेली आहे. चुलीवर मोठं असं हे जाड बुळाचं पितळी भांडं मी ठेवलेलं आहे. 4 किलो गव्हाचा चीक व्यवस्थित आपल्याला मोकळा हाटता येईल एवढं भांडं ठेवायचं, कारण भांडं जर छोटं झालं तर मग चीक त्यामध्ये दाटून जातो आणि व्यवस्थित हलवता न आल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होतात. पाण्यामध्ये चवीसाठी मीठ घातलेलं आहे. 4 छोटे चमचे भरून मीठ घातलेलं आहे. मीठ अगदी परफेक्ट झालं होतं. आणि आता हलकी उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये एका बाजूने चीक सोडत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला सारखा चाटू असा फिरवत जायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळी होणार नाही, गाठ पडणार नाही. चीक तुम्ही बघू शकता, हा चीक अगदीच घट्ट नाही आणि अगदीच पातळही नाही. चीक जास्त घट्ट असेल तर या स्टेजला तुम्हाला व्यवस्थित हलवता नाही आला तर त्यामध्ये गुठळ्या होतात. म्हणून चीक थोडासा असा पातळ ठेवायचा. पाणी बरोबर मोजून ठेवायचं, कारण पाणी जर जास्त झालं तर मग चीक सैल पडतो आणि तयार झालेल्या कुरडया चपट्या तयार होतात, छान अशा तारतार तयार होत नाही. आता भांड्याला जो चीक आजूबाजूला लागलेला होता तो सुद्धा आपल्याला काढत जायचा आहे. तर सुरुवातीला मावशीने चीक हाटून घेतलेला होता आणि आता मी मदतीला हा चीक हाटून घेते आहे. व्यवस्थित ताकदीने हा चीक आपल्याला हाटून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गाठ गुठळी होत नाही. अगदी भांड्याच्या चारही बाजूने चीक हाटत जायचा, म्हणजे तो व्यवस्थित शिजलाही जातो, मिक्सही होतो आणि त्यामध्ये गुठळी होत नाही. तर हा चीक तयार झाल्यानंतर तुम्ही वस्त्रगाळ सुद्धा करून घेऊ शकता किंवा अगदी बारीक पिठाच्या चाळणीतून गाळून घेतला तरी चालतो, म्हणजे त्यातली ताम निघून जाते. आता चीक हाटून घेतला, त्यावर झाकण ठेवलं होतं आणि साधारण 2 मिनिटं मस्त अशी वाफ काढून घेतलेली आहे. झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता हा पुन्हा चीक खालीवर असा हाटून घ्यायचा आहे. तर चीक व्यवस्थित पूर्ण शिजवून घ्यायचा, कारण चीक जर कच्चा राहिला तर कुरडईचे तार गळतात, कुरडईचा भुगा होतो. त्यामुळे चीक परफेक्ट असा शिजवून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गावाकडे मोठ्या प्रमाणामध्ये या कुरडया तयार केल्या जातात आणि एकमेकींच्या मदतीने केल्या जातात, त्यामुळे असे हे जड वाटणारे कामं हलके होतात. आज आम्ही या 4 किलोच्या प्रमाणात कुरडया तयार करत आहोत. तुम्ही कमी प्रमाणामध्ये सुद्धा सेम पद्धतीने या कुरडया घरी करू शकता. चीक सुरुवातीला मोजून घ्यायचा आणि जेवढा चीक तेवढंच पाणी गरम करत ठेवायचं आहे. पाण्याला हलकीच उकळी आली की त्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आणि लगेच चीक एका बाजूने बारीक धार सोडत जायची, दुसऱ्या बाजूने चीक व्यवस्थित आपल्याला हाटून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये गाठगुठळी होणार नाही. आता व्यवस्थित खालीवर चीक हलवून घेतल्यानंतर पातेल्याला लागलेला चीक सुद्धा काढून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित अशी मस्त दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं? तर चीक पूर्णपणे छान शिजला की तो पातेल्यापासून मोकळा होतो. तुम्ही बघू शकता, पातेलं चीक सोडायला सुरुवात करतो, म्हणजे तुम्ही समजू शकता की चीक छान शिजलेला आहे. शिवाय त्यावर छान अशी चकाकी येते, पूर्णपणे चिकाचा रंग चेंज होतो. हाताला पाणी लावून जर तुम्ही चीक थापून पाहिला तर चीक हाताला कुठेही चिटकत नाही, म्हणजे चीक परफेक्ट शिजलेला आहे असं तुम्ही समजू शकता. किंवा थोडासा एक छोटा चमचाभर चीक तुम्ही खाऊन बघू शकता. खाताना जर तोंडामध्ये तो चिटकल्यासारखा वाटत असेल तर चीक कच्चा आहे असं सुद्धा तुम्ही समजू शकता. हे बघा, चिकावर छान चकाकी आलेली आहे, चीक अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे परफेक्ट चीक इथे शिजलेला आहे. आता याच्या आपल्याला कुरडया तयार करायच्या आहे. भांडं जाड बुळाचं आहे, मोठं आहे, एवढं भांडं गच्चीवर नेता येणार नाही, म्हणून छोट्या भांड्यामध्ये आम्ही चीक काढून घेतला. मोठ्या खाटेवर छान साडी पसरवून घेतलेली आहे. पटापट आता साचे भरत जायचे आहे. साचा भरण्याआधी साचे ओले करून घ्यायचे, म्हणजे चीक जास्त साच्याला चिटकत नाही. आता पटापट हे साचे भरत जायचे आणि छान अशा सरसरीत या कुरडया तुम्ही बघू शकता. मस्त अशा तारतार या कुरडया तयार होत आहे. तर 4 किलो गव्हाच्या कुरडया अगदी अर्ध्या तासामध्ये आमच्या तयार झाल्या होत्या, कारण मदतीला कॉलनीतल्या आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लेडीज जमलेल्या होत्या.
हे बघा, तर कुरडई तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2 फेऱ्याची किंवा लहान मोठी जशी हवी तशी तयार करू शकता. तर चीक जेव्हा गरम आहे तेव्हा पटापट कुरडई गाळायला घ्यायची, म्हणजे व्यवस्थित कुरड्या तयार होतात. हातावर जास्त जोर येत नाही. चीक गार झाला तर मग कुरडई गाळताना खूप जास्त त्रास होतो. थंड झाल्यामुळे चीक व्यवस्थित सरसर असा साच्यामधून निघत नाही. आता कुरडईची एक बाजू छान वाढलेली आहे. 8 वाजेशी सर्व कुरड्या तयार झालेल्या होत्या. दुपारच्या आता 2 वाजलेले आहे आणि आता साळीची जी बाजू आहे ती उलट करून घेतलेली आहे. उलट बाजूने सुद्धा 1-2 तास कुरड्या व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आणि आता वाळल्यानंतर यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर 1-2 मिनिट कुरड्या व्यवस्थित भिजू द्यायच्या, म्हणजे त्या साळीपासून अगदी सरसरीत निघतात, मोकळ्या होतात. तर गावाकडे अशा साडीवर किंवा धोत्रावर, स्वच्छ पांढऱ्या धोत्रावर या कुरड्या तयार केल्या जातात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखाद्या प्लास्टिक पॉलिथिनवर सुद्धा तयार करू शकता. जर सिटीमध्ये तुमच्याकडे सोय नसेल, फ्लॅट सिस्टीम असेल, तर तुम्ही घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये किंवा खिडकीच्या थोड्या उन्हामध्ये, जिथे तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल अशा ठिकाणी बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही या कुरड्या तयार करू शकता. हे बघा, आणि आता या कुरड्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहे. जी ओली बाजू आहे ती उन्हाकडून आपल्याला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने या कुरड्या आपल्याला 2 दिवस मस्त अशा कळकळीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता कुरडईचा कुठेही तार गळालेला नाही, भुगा झालेला नाही. मस्त अशी परफेक्ट ही कुरडई तयार झालेली आहे. अशा पद्धतीने 4 किलो गव्हापासून अशी छान पांढरी शुभ्र कुरडई तयार झालेली आहे. अगदी फेकून मारली तरी सुद्धा कुरडई तुटणार नाही, इतकी पक्की कुरडई ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कुरड्या तयार झालेल्या आहे. आता या कुरड्या तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. कुरडई तळण्यासाठी तेल थोडं जास्त ठेवायचं, छान कळकळीत असं गरम करून घ्यायचं. सुरुवातीला पहिली कुरडई गार तेल होतं, कमी गरम होतं, त्यामुळे व्यवस्थित फुलली नव्हती. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही कुरडई फुललेली आहे. गव्हाचा चीक तयार करत असताना तुम्ही वस्त्रगाळ करून घ्या, म्हणजे त्यावरची ताम निघून जाते. कुरडईचा चीक लाल दिसत नाही. तुरटीचा कमीत कमी वापर करा. तुरटी जास्त झाली तर कुरडई तळल्यानंतर लाल होते. अशा पद्धतीने या कुरड्या 1 वेळा तयार करून 1 ते 2 वर्ष तुम्ही टिकवू शकता. हव्या तेव्हा तळून खाऊ शकता, भाजी करू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.